निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। अहिल्यानगर जिल्ह्यात विखे पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत। 4 दिवसांत भाजप प्रवेश अन आमदारकी देखील। तनपुरेंकडून आज विखे पाटलांचं तोंड भरून कौतुक। या कौतुकामुळे विखे पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यात ओले अँड सोल विखे पाटील अशा चर्चांनी आता जोर धरलाय। अगोदरच नगरपालिका महानगरपालिका राहुरी विधानसभा पोटनिवडणूक या निवडणुकांमध्ये मिळालेलं भाजपला यश हे विखे पितापुत्रांचं राजकीय योगदान वाढवून गेलंय। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या सर्व निवडणुका अतिशय संयमानं घेत विरोधकांना व पक्षांतर्गत नेत्यांना दाखवून दिलंय की नगर जिल्ह्यात पॉलिटिकल किंग हे विखे पाटीलच आहे। प्राजक्त तनपुरे जे आज आमदार झाले तर त्यांचं राजकीय पुनर्वसन हे विखे पाटील यांनीच केलं। गेल्या काही महिन्यांपासून प्राजक्त तनपुरे व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यात सुसंवाद होता। त्याचाच द्योतक म्हणून प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती आणि आज थेट ते विधान परिषद सदस्य झाले। या मागे सूत्रधार होता तो मुख्य सूत्रधार म्हणजे डॉक्टर सुजय विखे हे होते अशी चर्चा नगर जिल्ह्यात सुरू आहे। यामुळेच नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे पॅटर्न चर्चेत आलाय। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत विधान परिषदेवर बिनविरोध निवड आणि त्यानंतर जाहीर सभेत विखे फॅक्टरचा केलेला उल्लेख आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वक्तव्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले। राहुरीत काढण्यात आलेल्या भव्य विजयी रॅली आणि आभार सभेत तनपुरे यांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं खुलेआम भर सभेतून केलं। त्यामुळं सगळ्यांच्याच भुवया आता उंचावल्या आहेत। राजसत्ता ब्युरो राहुरी अहिल्यानगर। मी आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून होतो, आम्ही लांबून दुरून बघायचो आजभर, पण मात्र एवढ्या झटपट तुम्ही मला सांगा, शनिवारी माझा प्रवेश पक्षामध्ये झाला, रविवारी उमेदवारी जाहीर झाली आणि गुरुवारी मी आमदार झालो। म्हणजे आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून होतो, त्याचा अनुभव राहुरीकरांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि निवडणुकीची देखील मी आपल्या सर्वांना या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की तिकीट मिळण्यापासून पुढच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल आणि अर्ज काढण्याचा दिवस असेल तो तुम्ही टीव्हीवरती बघितला असेल। या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात सिंहाचा वाटा कुणी उचलला असेल तर तो आदरणीय विखे पाटील साहेबांनी उचललेला आहे, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे। खरं 5 वर्ष विधानसभेमध्ये मी होतो, आता मी पुन्हा आलो, विधानसभेत नाही पण विधान परिषदेत आलो आणि मला खात्री आहे की ही जी संधी साहेब आपण मला या ठिकाणी दिलेली आहे, या संधीच्या रूपानं या आता फक्त राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघ तर आहेच, परंतु जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे देखील प्रश्न विधान परिषदेच्या सभागृहात मांडण्याची जी संधी आपण मला दिली, या संधीचं